राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये, सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, या विषयामध्ये आपण आज विविध स्रोतातून घेतलेली प्रेरणा, राज्यघटनेतील इतर तरतुदी आणि संविधानावरील केलेली टीका, काही तज्ञ लोकांनी टीका केलेली आहे. यामध्ये जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून आपल्या राज्यघटनेकडे पाहिलं जाते. त्यानंतर विविध स्रोतातून म्हणजेच मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स, हे अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण घेतलेले आहे. त्यानंतर आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ही आयर्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेले आहे. आणि ब्रिटनच्या राज्यघटनेमधून राज्यघटनेचा राजकीय भाग जसे की कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ हे ब्रिटनमधून घेतलेले आहे. आणि संविधानावरील काही टीका जे केलेल्या आहेत ते वाटाघाटीचे संघराज्य मॉरिस जोन्स, अर्धसंघराज्य राज्यघटना PC व्हिबर आणि संघीय संघराज्यवाद ग्रॅनविल ॲस्टिन असे म्हणतात. केंद्राकडे झुकणारे संघराज्य हे कोण म्हणत आहे? आयव्हर जोनिस. सो आणखी इतर काही तरतुदी जे की राज्यघटनेमध्ये आपल्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये आहे कॅनडा, ऑस्ट्रिया, जर्मनी, USSR आत्ताचे रशिया, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जपान या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेल्या काही तरतुदी पुढच्या भागात आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी 2019 पर्यंत JNK म्हणजेच जम्मू आणि काश्मीर यांची स्वतंत्र राज्यघटना होती. कलम 370 नुसार त्यांना विशेष दर्जा प्राप्त होता. तो 2019 मध्ये राष्ट्रपतीच्या आदेशाने तो रद्द केला आणि त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर हा वेगळा केंद्रशासित प्रदेश निर्माण केला आणि त्यातलाच लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश निर्माण. ते शिका. प्रेम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो आपण प्रेम्बल याविषयी चर्चा करणार आहोत. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि भारताच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तींचा सन्मान, राष्ट्राची एकता व अखंडता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्ण करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आमच्या संविधान सभेत राज्यघटना अंगीकृत करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. सो हे आहे आपलं उद्देशिका म्हणजे घटनेचा मूळ गाभा म्हणजेच प्रेम्बल. एल पान्थिवाला या ठिकाणी प्रख्यात कायदेतज्ञ एल पान्थिवाला यांनी उद्देशिकेचे वर्णन काय केलं आहे? संविधानाची ओळखपत्र असे या ठिकाणी म्हटलेले आहे. काही तज्ञ लोकांच्या मते संविधानाची गुरुकिल्ली प्रेम्बलला म्हटले, की ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स. सो काही समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे आणि अखंडता आहे. हे शब्द नंतर 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती याद्वारे त्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे.